नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा आशाताई अनंतराव पवार यांच्याविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. माननीय अजितदादा अनंतराव पवार 1959 ते 2026. अजित अनंतराव पवार 22 जुलै 1959 ते 28 जानेवारी 2026 या कालावधीत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते. 2 जुलै 2023 पासून आपल्या मृत्यूपर्यंत ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते. 2022 ते 23 या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले. तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले. अजितदादा पवार यांचा थोडक्यात परिचय. जन्म 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, राहुरी, अहिल्यानगर, महाराष्ट्र. मृत्यू 28 जानेवारी 2026, वय 66, बारामती. राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. मागील इतर राजकीय पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी 2023 ते 26, संयुक्त पुरोगामी आघाडी 2004 ते 2022. वडील अनंतराव गोविंदराव पवार, आई आशाताई अनंतराव पवार, पत्नी सुनेत्रा पवार, अपत्य पार्थ व जय पवार, धर्म हिंदू. अजितदादा पवार हे पवार कुटुंबातील होते. त्यांचे चुलते दिनकरराव पवार, त्यांना झालेली मुले रणजित पवार व राजेंद्र पवार. राजेंद्र पवारांचा मुलगा रोहित पवार. तसेच दुसरे चुलते शरदचंद्र पवार, त्यांना झालेली मुलगी सुप्रिया सुळे. तर अजितदादाचे वडील अनंतराव पवार, त्यांना झालेली अपत्ये विजया पवार, श्रीनिवास पवार व अजित पवार. श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र पवार. तर अजित पवार व सुनेत्रा पवार यांची 2 अपत्ये पार्थ पवार आणि जय पवार अशी आहेत. अजित पवार हे पवार कुटुंबातील एक प्रमुख असे राजकारणी व्यक्ती होते व त्यांचे चुलते शरदचंद्र पवार हे राजकारणी होते. अजितदादा पवार यांचे बालपण व शिक्षण. अजितदादा पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काठेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळांच्या गावी झाला. त्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण अहिल्यानगर येथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईला आले. शिक्षण पूर्ण करून ते बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. अजितदादा पवारांचा राजकीय प्रवास. 1991 मध्ये पहिल्यांदा अजितदादा पवार लोकसभेवर गेले. 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 व 2024 असे सलग 7 वेळा विधानसभेवर आमदार म्हणून ते निवडून गेले. 1999 ते 2003 मध्ये जलसिंचन खात्याची त्यांनी जबाबदारी पार पाडली. 2003 ते 2004 मध्ये ग्रामीण विकास खात्याचा अतिरिक्त भार त्यांनी सांभाळला. अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद म्हणून
स्वीकार केला व पदभार सांभाळला. 2019 फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली. 2022-23 विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केले. 2023 महायुती सरकारमध्ये सामील होऊन पुन्हा उपमुख्यमंत्रीपद सांभाळले. 2024 महायुतीमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून शपथ त्यांनी घेतली. सहकार क्षेत्रातून राजकारणात त्यांनी प्रवेश केला. 1982 राजकारणात त्यांनी प्रवेश केला. 1982 सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी त्यांची निवड झाली. 1991 सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 16 वर्षे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष राहिले. अजित पवारांचे निधन. शब्दाचा पक्का माणूस, शिस्तबद्ध आणि वेगवान कामासाठी अजित पवार यांना ओळखलं जायचं. एखादी प्रशासकीय फाईल समोर आल्यावर त्यावर त्वरित निर्णय घेणे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी शेवटच्या स्तरापर्यंत होते की नाही यावर त्यांचा कटाक्ष होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. 66व्या वर्षी अजित पवार यांनी जगाचा निरोप घेतला. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे बारामती आणि राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अजित पवारांचा अपघाती मृत्यू आणि 6 अंकाशी या घटनेचा असलेला संबंध हा दुर्दैवी योगायोग आहे असे सर्व नेटकरी सोशल मीडियावर म्हणू लागलेत. अजित पवारांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर समोर आलेला एक दुर्दैवी योगायोग संपूर्ण महाराष्ट्राला हेलावून टाकणारा आहे. 66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस इतके आयुष्य लाभलेल्या या नेत्याने आपल्या कार्यकाळात तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. 6 या अंकाचा हा विचित्र योगायोग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 6 क्रमांक आणि अजित पवार यांच्यासोबतचा नीतीचा हा खेळ पाहून राज्यातील कार्यकर्ते भावूक झालेत. अजित पवार यांच्या आठवणी, संघर्ष आणि नेतृत्व कायम जनतेच्या मनात अजरामर राहील यात शंका नाही. या विमान अपघातात कोणाचा मृत्यू झाला होता? 1. उपमुख्यमंत्री अजित पवार. 2. विदीप जाधव PSO. 3. सुमित कपूर पायलट कॅप्टन. 4. शांभवी पाठक कॅप्टन. 5. पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट. अशा एकूण 5 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला होता. शांभवी पाठक हिने विमान वाचवण्यासाठी शेवटपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले होते. अजितदादांच्या विमानाची पायलट शांभवी पाठक हिचा देखील विमान अपघातात मृत्यू झाला आहे. तिला भावपूर्ण श्रद्धांजली. कर्तव्यावर असताना काळाचा घाला. आजच्या विमान अपघातात फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचे निधन झाले. मुंबई विद्यापीठाची विद्यार्थिनी आणि एक कुशल वैज्ञानिक म्हणून त्यांची ओळख होती. कर्तव्यावर असताना त्यांनी आज प्राण गमावले. ईश्वर त्यांच्या चरणी शांती देवो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत असलेले पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट यांचेही या अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार, विदीप जाधव PSO, सुमित कपूर पायलट कॅप्टन, शांभवी पाठक कॅप्टन व पिंकी माळी फ्लाईट अटेंडंट यांचा दुर्दैवी
अपघातामध्ये निधन झाले. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. अजितदादा पवार हे ज्या चार्टर विमानाने गेले ते चार्टर विमान समोर दिसत आहे. या चार्टर विमानाचे नाव VSR व्हेंचर्स VTSSK LJ-45 प्रकारचं चार्टर विमान आहे. याचं वजन 9,752 किलो तर पंखाच्या टोकामधलं अंतर 47 फूट आहे. हे चार्टर विमान मुंबईवरून बारामतीकडे निघालं. हे विमान सकाळी 8:18 पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं. या अहवालानुसार वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वारा फार नाहीये आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर आहे. मग विमानातील पायलटने सांगितले की ते रनवे क्रमांक 11च्या दिशेने येत आहेत, पण त्यांना रनवे दिसत नाही. नंतर पायलटने सांगितले की रनवे दिसू लागला की सांगतो. नंतर 8:43 रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही आणि त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, असं ATCवर काम करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही सर्व माहिती सरकारच्या अहवालानुसार आहे. घड्याळ कधीच दादांच्या मनगटावरून सुटलं नाही. अजितदादा गेले, पण शेवटपर्यंत ते घड्याळ त्यांच्यासोबतच होतं. बारामती विमान अपघातानंतर अजित पवार मृतदेहाची ओळख फक्त त्यांच्या हातातल्या घड्याळावरून पटली. दुर्दैवी योगायोग. अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 साली झाला. आज 28 जानेवारी 2026. अजित पवार यांचं वय 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस. आत्तापर्यंत 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू. बारामतीत विमान उतरताना भीषण अपघात झाला. इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मला बी अजित पवार म्हणतात, पण गऱ्यांनो नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहीन. नियती बघा कशी असते. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही, तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय. शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता. माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी नाही, तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार. सुटले धागे उरले माग उसासे